नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सगळ्यांचे स्वागत। आज आपण शेवयांची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर इथे मी शेवई घेतलेली आहे, यानंतर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी आणि थोडीशी वरती आहे व आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत। इथे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता। यानंतर 1 ते 2 चिमूट मीठ घेतलेलं आहे। इथे मी गणेश शेवई घेतलेली आहे, रोस्टेड म्हणजे ही भाजलेली शेवई असते। आता यानंतर मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध मी अगोदर तापवून घेतलेलं आहे। आता दूध तापवल्यानंतर मी परत हे गॅसवरती ठेवलेलं आहे। याची आपल्याला खीर बनवायची आहे। आता यामध्ये मी साखर घालून घेणार आहे व याला थोडंसं ढवळत परत हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे। दूध डबल तापवण्याचं कारण असं की खीरीला छान कलर येतो। आता आपण या ज्या शेवया घेतलेल्या होत्या त्या हाताने थोड्या कुस्करून घ्यायच्या आहेत। तुम्ही अख्ख्या घातल्या तर शेवई एकीकडे आणि दूध एकीकडे होतं। अशा कुस्करून घेतल्यानंतर खीर छान दाटसर होते व खीरीमध्ये छान दिसतात त्या। आता यानंतर कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालणार आहे। इथं मी गाईचं तूप घेतलेलं आहे, तुम्ही म्हशीचं देखील घेऊ शकता। खूप जास्त तूप देखील घालायचं नाही, नाहीतर खीरीवर त्याचा तवंग दिसतो। आता यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत। सगळ्यात अगोदर ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही मनुके देखील घेऊ शकता। मी मनुके घालत नाही त्यामुळे मी इथे वापरले नाही, पिस्ता देखील घेऊ शकता। आता हे ड्रायफ्रूट आपल्याला छान खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत, तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत। पहा, अशा पद्धतीने आपले ड्रायफ्रूट छान तळून झाल्यानंतर यामध्ये आपण कुस्करून घेतलेली शेवई भाजून घ्यायची आहे। शेवई आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे, एकदम ब्राऊन रंगावरती। यामुळे खीरीला कलर छान येतो व ती चवीला देखील खूप छान लागते। शेवई कच्ची राहिली तर खीर व्यवस्थित लागत नाही व कलर देखील छान येत नाही। पहा, इथे आपली शेवई छान भाजून झालेली आहे। आता इथे आपलं दूध पण उकळलं गेलेलं आहे। आता यानंतर आपण भाजून घेतलेली शेवई व ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे आहे। या स्टेजला गॅस बारीक ठेवायचा आहे, नाहीतर हे फसफसून वर येऊ शकतं। पहा किती छान कलर दिसतोय शेवयांचा व आपल्या खिरीचा। आता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 ते 2 चिमूट व आवडीनुसार यामध्ये विलायची घालायची आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इथे जायफळ देखील वापरू शकता। खिरीमध्ये साखर जास्त घालायची नाही, खिरीला साखर जास्त झाली तर खीर फाटण्याची शक्यता असते। तुम्हाला जर वाटलं की आपली खीर फाटते आहे तर यामध्ये 1 ते 2 चिमूट खाण्याचा सोडा घालायचा, यामुळे खीर फाटली जात नाही। आता हिला आपल्याला शेवई व ड्रायफ्रूट घातल्यानंतर 6 ते 7 मिनिटं उकळून द्यायची आहे। एवढा वेळ खीरीला पुरेसा होतो शिजण्यासाठी, यातल्या शेवया शिजण्यासाठी। पहा, इथे आपली खीर छान अशी तयार झालेली आहे। इथे मी शेवया खूप वापरलेल्या नाहीत, नाहीतर खीर खूप जास्त घट्ट होते। तर अशा पद्धतीने तयार झाली छान अशी आपली साधी सिंपल शेवयांची खीर। चवीला अप्रतिम लागते। तुम्ही कोणत्याही उपवासाला ही खीर नैवेद्यासाठी करू शकता। इथं बारीक शेवईऐवजी तुम्ही जाड शेवई देखील वापरू शकता किंवा घरची गव्हाची शेवई देखील वापरू शकता। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा।